नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. आयुक्तांच्या मारहाणीचा निषेध म्हणून ठाण्यात आज रिक्षा टॅक्सी बंद. संपाने झाले प्रवाशांचे हाल. मैदानाचा वादग्रस्त प्रस्ताव रद्द करण्यासाठी भाजपाची धडपड. आणि सिग्नल शाळेतील विद्यार्थी संख्या वाढणार, अन्य सिग्नलच्या मुलांनाही मिळणार प्रवेश. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली. ठाणे शहरात रिक्षा चालकांनी पुकारलेल्या संपाचा मोठा फटका ठाणेकरांना बसलाय. सकाळच्या घाईमध्ये अनेकांना ठाणे स्टेशन चालत गाठण्याची वेळ आली. रिक्षा चालक बुधवारी मध्यरात्रीपासूनच संपावर गेल्यानं ठाणेकरांचे हाल सुरू झालेत. संपाच्या पार्श्वभूमीवर टीएमटी प्रशासन अधिकाधिक बसेस रस्त्यावर उतरवणार आहे. ठाणे स्थानक परिसरात रिक्षा चालकांना झालेल्या मारहाण प्रकरणी 7 दिवसांचा कालावधी देऊनही पालिका आयुक्त संजू जयस्वाल आणि त्यांच्या अंगरक्षकांविरोधात गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे आज रिक्षा टॅक्सी बंदचे आंदोलन संघटनांनी पुकारले. शिवसेना प्रणित एकता, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि विजू नाटेकर यांच्यासह 13 प्रमुख संघटनांनी बंदला पाठिंबा दिलाय. तसंच ठाणे शहरापुरतेच हे आंदोलन मर्यादित राहणार नसून कळवा मुंब्र्यातील रिक्षा संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा शहरातील प्रवाशांचे रिक्षाच्या बंदमुळे हाल होण्याची चिन्ह आहेत. 2 आठवड्यापूर्वी ठाण्यातील गावदेवी परिसरात फेरीवाल्यांविरोधात कारवाई करताना पालिका आयुक्त संजू जयस्वाल आणि त्यांच्या अंगरक्षकांनी रिक्षा चालकांना मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणी आयुक्त जयस्वाल आणि त्यांच्या अंगरक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र त्यानंतरही पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नसल्यामुळे आज रिक्षा टॅक्सी बंदचं आंदोलन पुकारण्यात आलं, अशी माहिती रिक्षा चालक संघटना कृती समितीचे सदस्य राजापूरकर यांनी दिली. रिक्षा चालकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी गावदेवी ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आयुक्त जयस्वाल आणि त्यांच्या अंगरक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना प्रणित एकता, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि विजू नाटेकर यांच्यासह 13 प्रमुख संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला. तसंच कळवा मुंब्र्यातील रिक्षा संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे ठाण्यासह कळवा मुंब्रा भागातही रिक्षा बंद होत्या, असंही त्यांनी सांगितलं. ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी पालिकेची परिवहन सेवा आहे, परंतु परिवहनच्या ताफ्यात पुरेशा बसगाड्या नसल्यामुळे अनेक प्रवासी रिक्षा तसंच खासगी बसनं प्रवास करतात. परंतु ठाणे पूर्व स्थानक ते घोडबंदर मार्गावर बेकायदा धावणाऱ्या खासगी बसगाड्याही बंद झाल्यात. त्यामुळे खासगी बसचे प्रवासी पुन्हा शेअर रिक्षांकडे वळलेत. शहराच्या दूरवर असलेल्या भागातून स्थानकापर्यंत शेअर रिक्षा चालवण्यात येत असून या रिक्षांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. गर्दीच्या वेळेत त्या रिक्षांना मोठी मागणी असते, त्यामुळे रिक्षा बंदचा फटका सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला अधिक बसला. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, 'cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp, just like a finger snap. Transapp app, Transapp app. भाईंदरपाडा येथील मैदानासाठी आरक्षित असलेला भूखंड मेसर्स विहंग एंटरप्राइजेस या बांधकाम व्यावसायिक कंपनीला भाडे तत्वावर वापरण्यास देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनानं तयार केला होता. सर्वसाधारण सभेत बहुमताच्या जोरावर सत्ताधारी शिवसेनेनं तो मंजूर केला असला तरी या मंजुरीवरूनही शिवसेनेत अंतर्गत मतभेद आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपानं तर या प्रस्तावाच्या विरोधात रान उठवले.
खेळाचं मैदान अशा पद्धतीनं बिल्डर लॉबीच्या घशात घालणं अयोग्य असून हा पायंडा शहराच्या विकासासाठी अयोग्यच असल्याचं स्पष्ट मत भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केलंय. बांधकाम व्यावसायिक असलेल्या शिवसेना नेत्याच्या कंपनीला खेळाचं मैदान वादग्रस्त पद्धतीनं अंदण देण्याच्या प्रस्तावावरून पालिका प्रशासनाची हिट विकेट उडाली आहे. भाजपा आणि राष्ट्रवादीनं त्या प्रस्तावाच्या विरोधात रान उठवलंय. त्यानंतर राज्य सरकारकडूनही या वादग्रस्त प्रस्तावाची चौकशी होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. त्यामुळे सभागृहाकडून येणारा ठराव बारकाईनं तपासून अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे धाडण्याचा पवित्रा प्रशासनाकडून घेतला जाईल अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मैदान देखभाल दुरुस्तीसाठी द्यायचं असेल तर त्यासाठी कायद्यानुसार टेंडर मागून स्पर्धात्मक बोली लावणं अपेक्षित होतं. मात्र तसं न करता परस्पर एका विकासकावर पालिकेची मेहनजर का असा सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात आला. शहरातील बहुसंख्य मैदानांवर सुट्टीच्या काळात जत्रोत्सव, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम भरवण्याची मुभा पालिकेकडून दिली जात असल्यानं त्या काळात मैदानं खेळण्यासाठी उपलब्धच नसतात. त्याच धर्तीवर भाईंदरपाडा येथील मैदानही 45 दिवस खेळाव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे हे मैदानही खेळण्यासाठी उपलब्ध राहील का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. खासगी विकासकाच्या ताब्यात हे मैदान गेल्यानंतर येथील प्रवेशावर भविष्यात निर्बंध घातले जातील अशी भीती सुद्धा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केली जाते. पालिकेची कोणतीही मालमत्ता रेडी रेग्नरपेक्षा कमी दरानं भाडे तत्वावर देता येत नाही. तशी ती द्यायची असेल तर राज्य सरकारची परवानगी क्रमप्राप्त असतं. मात्र तो नियमही धाब्यावर बसवल्यानं पालिका प्रशासनाच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केली जाते. भाजपानं तर हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी पालिका मुख्यालयाबाहेर धरणं आंदोलन करताना आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनाही टार्गेट केलं होतं. राष्ट्रवादी आणि भाजपाच्या नेत्यांनी या वादग्रस्त प्रस्तावाची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडेही केली होती. त्यामुळे मंत्रालय स्तरावरून या विषयाबाबतची माहिती मागवली जाईल अशी शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासन कमालीचं बॅकफूटवर गेलंय. सर्वसाधारण सभेनं प्रस्ताव मंजूर केला असला तरी त्याबाबतचा ठराव अद्यापही प्रशासनाकडे धाडण्यात आलेला नाही. तो ठराव तपासून योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसंच हा वादग्रस्त ठराव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी धाडून स्वतःची प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न सुद्धा प्रशासनाकडून होऊ शकतो असंही सूत्रांचं म्हणणं आहे. तीन हात नाक्यापाठोपाठ अन्य चौकातील मुलांच्या प्रवेशाला हिरवा सिग्नल मिळाला आहे. विकण्यापासून शिकण्याकडे वाटचाल करणाऱ्या ठाण्यातील सिग्नल शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अद्याप सुरू असून आता इतरही काही सिग्नल्सवरील मुलंही या शाळेत येणार आहेत. तीन हात नाका सिग्नलवरील मुलांसोबतच कॅडबरी, मानपाडा, कळवापूल, सरई, मुलुंड जकात नाका येथील सिग्नलवरील मुलांना तसंच कोपरी रेल्वे स्थानकातील मुलांना येत्या जून महिन्यात सिग्नल शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे जून महिन्याच्या सुविधेमुळे लांब पल्ल्यावरील सिग्नलवरील मुलांचा शाळेचा प्रवास सोयीचा होईल. सध्या सिग्नल शाळेत 34 विद्यार्थी शिकत असून इतर सिग्नलवरील 22 विद्यार्थ्यांची भर पडून पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी संख्या ही 56 होणार आहे. सिग्नलवर भीक मागणाऱ्या किंवा वस्तूंची विक्री करणाऱ्या मुलांना शिक्षणाचे धडे मिळावेत यासाठी समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं तीन हात नाक्याजवळ सिग्नल शाळा सुरू करण्यात आली. दररोज काही वस्तूंची विक्री करणं किंवा भीक मागणं या साचेबद्ध जगण्यातून बाहेर पडलेल्या या मुलांचा शिकण्याचा प्रवास सुरू झालाय. सध्या या सिग्नल शाळेत 34 विद्यार्थी तीन हात नाका चौकातीलच आहेत. ठाणे शहरातील इतर सिग्नलवरील मुलांनाही शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी समर्थ भारत व्यासपीठातर्फे काही सिग्नलवरील मुलांचं सर्वेक्षण करण्यात आलं. सिग्नलवर भीक मागणाऱ्या, वस्तूंची विक्री करणाऱ्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांशी संवाद साधण्यात आला. त्यानुसार कॅडबरी, मानपाडा, कळवापूल, सरई, मुलुंड जकात नाका येथील मुलांचाही सिग्नल शाळेत प्रवेश होणार आहे. जून महिन्याच्या अखेरीस या सिग्नलवरील मुलांना आणण्यासाठी सकाळी 9 वाजता पालिकेनं उपलब्ध करून दिलेली बस तीन हात नाका येथील सिग्नल शाळेतून निघेल. इतर सिग्नल्सवरील मुलांना घेऊन आल्यावर 11 वाजता शाळेचा वर्ग भरणार आहे. शाळा संपल्यावरही बसनं मुलांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवण्यात येणार असल्याचं संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं. वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे शिक्षकांची संख्याही वाढवण्यात आली असून सध्या 6 शिक्षक विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेत आहेत. शिक्षणाबरोबरच खेळाचाही आनंद विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी सिग्नल शाळेत क्रीडा शिक्षकाचीही नेमणूक करण्यात आली आहे.
ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडण्यासाठी खाडीवर 2 पूल आहेत. त्यापैकी ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. त्यामुळे एकाच पुलावरून वाहतूक सुरू आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव कळवा खाडीवरील ब्रिटिशकालीन पूल नवी मुंबई ठाणे येथून ये जा करणाऱ्या वाहनांची नियमित कोंडी होत असतानाच याच भागात साकेत मार्गावरील रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे ठाणे, साकेत आणि सिडको या 3 दिशेने येणाऱ्या वाहनांनी क्रिकनाका परिसरात चक्काजाम होत असल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. या मार्गावरून गर्दीच्या वेळेत 5 मिनिटांचं अंतर कापण्यासाठी प्रवाशांना पाऊण तासाचा कालावधी लागतोय. साकेत कॉम्प्लेक्स, ठाणे कारागृह आणि ठाणे स्थानक हे मार्ग कळवा पुलाजवळील क्रिक नाक्याजवळ येऊन मिळतात. या मार्गावर वाहनांची ये जा करण्यासाठी प्रत्येकी 4 अशा एकूण 12 मार्गिका आहेत. कळवा पुलावर मात्र 4च मार्गिका आहेत. त्यामुळे इथे मोठी कोंडी होत असते. ही कोंडी सुटावी यासाठी क्रिकनाका भागात 3ही मार्गांवरील वाहतूक काही काळ रोखून धरली असते. त्यामुळे तिथेही कोंडी होऊ लागली. या मार्गावर सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या वेळेमध्ये या मार्गावरील 5 मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी पाऊण तास लागतोय. सुट्टीचा काळ असल्यामुळे सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 10 या वेळेत वाहतूक कोंडी होते. सुट्टीचा काळ नसेल त्यावेळेस सकाळी 7 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत वाहतूक कोंडी असते. जून महिन्यात शाळेची वाहनं सुरू असून पुन्हा कोंडीत वाढ होईल असंही पोलिसांनी सांगितलं. घोडबंदर तसंच भिवंडी भागातील अनेक वाहनं नवी मुंबईत जाण्यासाठी साकेत मार्गाचा वापर करतात. नवी मुंबईत जाण्यासाठी साकेत जवळचा मार्ग असल्यामुळे चालक या मार्गाने वाहतूक करतात. तसंच मीनाताई ठाकरे चौकात उड्डाणपुलाच्या कामामुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी अनेक चालक या मार्गाने वाहतूक करतात. मात्र हे काम सुरू असल्यामुळे या मार्गावरील काही मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 4 मार्गिका असलेल्या या मार्गावर वाहतुकीसाठी केवळ 2 मार्गिका उपलब्ध होत आहेत. त्यात अनेक ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अतिशय संथ गतीनं होत आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. आयुक्तांच्या मारहाणीचा निषेध म्हणून ठाण्यात आज रिक्षा टॅक्सी बंद. संपाने झाले प्रवाशांचे हाल. मैदानाचा वादग्रस्त प्रस्ताव रद्द करण्यासाठी भाजपाची धडपड. आणि सिग्नल शाळेतील विद्यार्थी संख्या वाढणार, अन्य सिग्नलच्या मुलांनाही मिळणार प्रवेश. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 130 सायलेक, आदर्शनगर समोर, कोलवाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.